जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील अनेकांना आपलं प्राण गमावं लागलेलं आहे। त्यामध्ये पनवेल येथील देसले काका यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या मित्र परिवाराने एकच हळहळ आणि दुःख व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत जे त्यांच्यासोबत उठायचे बसायचे तेच मित्र आपल्या सोबत आहेत। काका सध्या दिसले आपल्या सोबत नाही आहेत। तुम्हाला त्यांची आठवण येते का? नेमकं त्यांचा स्वभाव कसा होता, काय सांगाल त्यांच्याबद्दल? अजूनही या हसतमुख माणसाचा चेहरा आम्हाला दिसतोय की आम्ही त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही। जो माणूस आनंदाने काश्मीरहून नंदनवन फिरायला गेला होता आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने भ्याड हल्ला झाला आणि ते त्यांचे म्हणजे धर्म विचारून हा हल्ला झालेला आहे, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये संमिश्र भावना आहे की सरकार आम्हाला का प्रोटेक्शन करू शकत नाही। जर असं जर होत असेल तर हे फार चुकीचं आहे आणि याच्याबद्दल आम्हाला खूप दुःख झालेलं आहे। एक चालता बोलता मित्र जो आम्हाला परवा भेटला आणि आज आमच्यात नाहीये। त्यांचा स्वभाव कसा होता? त्यांचा स्वभाव म्हणजे ते कधी कोणाला रागून बोलले तर आम्हाला आठवत नाही किंवा कधी कोणाचे भांडण झालं याचं आठवत नाही, कारण ते ज्या एरियातून आलेले होते त्यांचा एरिया तो तसाच आहे की तिथे भांडण तंडा हे फार कमी आहे। ते कोणाशी त्यांची दुश्मनी वगैरे असे कधीच नव्हती। शेवटचं बोलणं कधी झालं होतं त्यांच्यासोबत, काय आठवतं? एक 8 दिवसापूर्वी ते बाजारात भेटले होते आम्हाला, त्यावेळेस बोलणं झालं होतं। त्यावेळेस त्यांच्या मनात ती भावना होती आनंदाची की मी आता फिरायला जाणार आहे, आयुष्यभर मी काम करून थकलो आता मी जरा असं थोडासा आराम करेल। पण हे जे समजल्यानंतर असं वाटतं की आमच्याकडे कोणी बघणार आहे का? काका तुम्ही काय सांगाल? सोबत नेहमी मित्र कंपनीत कामाला होतो, 30-32 वर्ष जवळजवळ सारखे होतो। खूप माणूस चांगला होता, त्या माणसाची असं कधी वाईट कोणाशी किंवा काहीच नव्हतं। खूप म्हणजे खूपच चांगला होता, त्यामुळे त्याच्यामुळे या माणसाशी काही हे नाही। आणि जायच्या पूर्वी 10-12 दिवसानं वगैरे असंच मार्केटमध्ये फिरत भेटलं होतं, तर बोलले तिकीट वगैरे बुक झाले आमचं, आम्ही जम्मू काश्मीरला फिरायला चाललो। एवढंच आमचं लागचं भाषा। तुमच्या सोबत देखील उठायचे बसायचे, ते कसा होता त्यांचा स्वभाव? शेवटला कधी भेटले? शेवटला ट्रिपला जाण्याच्या बुकिंग करण्याच्या अगोदर पण मला सांगितलं होतं का तुम्ही चला, पण मी तिकडनं आलो होतो जाऊन, त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेलो नाही। आणि त्याच्या जाण्याच्या अगोदर ते मला सांगितलं होतं का आम्ही असं जाऊ, ठीक आहे जाऊन या, आपण भेटू। मग त्यांच्या शेतात शेंगा वगैरे व्हायच्या, ते आम्हाला घेऊन यायचे तिकडे। त्यामुळं असे माणसं गेल्यानंतर आम्हाला असं विश्वास वाटत नाही का ही व्यक्ती आमच्यामध्ये नाही। तर आपण पाहू शकतो की सर्व देसले काकांच्या कुटुंबियांनी असेल मित्र परिवारांनी दुःख व्यक्त केलेलं आहे आणि हळहळ या घटनेबद्दल निषेध देखील व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह मी आकांक्षा देशमुख, आवाज टुडे, नवी मुंबई।